कन्या राशी 2025 मधील शेवटचे 2 महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात ग्रहांची विशेष अनुकूलता लाभणार आहे, ज्यामुळे विविध क्षेत्रात मोठे बदल आणि सकारात्मक घडामोडी होतील. कन्या राशीच्या लोकांनी या 60 दिवसात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करणे आणि योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. चला आता विस्ताराने पाहूया की या काळात असं कन्या राशीच्या व्यक्तींसोबत काय घडणार आहे. नंबर 1 आहे आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल. काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळतील, विशेषतः गुंतवणूक, संपत्ती वाढवण्याचे नवीन मार्ग किंवा व्यवसाय विस्ताराचे प्रस्ताव येणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात मिळणारे उत्पन्न वाढविण्याच्या संधीकडे लक्ष दिल्यास दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. पैशांची योग्य बचत आणि गुंतवणुकीच्या निर्णयात सावधानी बाळगल्यास आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. नंबर 2 आहे कामात प्रगती आणि नवीन प्रकल्प. या महिन्यात कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कन्या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीला ओळखतील, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ वाढून मिळणार आहे. काहींसाठी नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या नेतृत्व गुणांचा विकास होईल. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नवीन ग्राहक मिळवण्याची किंवा व्यवसाय विस्ताराची संधी साधता येणार आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळेल, परंतु सातत्य आणि ध्येय आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. नंबर 3 आहे सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान. राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ होणार आहे. समाजात आपल्या योगदानाबद्दल आदर मिळेल. विशेषतः सामाजिक कार्य किंवा कोणत्याही प्रतिष्ठित कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा किंवा तुमच्या नेतृत्वाचा आदर होईल. समाजात तुमचा शब्द मान्य होईल आणि काही जण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणार आहेत. या काळात आपल्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास वाढेल, जो तुम्हाला भविष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार ठेवेल आणि समाजात तुमचा खूप असा मोठा मान सन्मान होणार आहे. या गोष्टीमुळेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींची मान उंचावणार आहे. नंबर 4 आहे आरोग्याची विशेष काळजी. आरोग्याच्या बाबतीत 2025चे शेवटचे 2 महिने कन्या राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. बदलत्या हवेच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणार आहे. विशेषतः थंड वातावरणामुळे सांधेदुखी किंवा तणाव वाढणार आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग किंवा ध्यानाचा अवलंब केल्यास तणाव कमी होईल आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यास मदत होईल. मानसिक आरोग्यासाठी आवडते छंदात वेळ घालवा, जसे की वाचन, कला किंवा फिरायला जाणे. नंबर 5 आहे प्रेमसंबंध आणि वैयक्तिक जीवन. या काळाच्या लोकांच्या प्रेमसंबंधात सकारात्मक बदल घडतील. अविवाहितांसाठी हा काळ प्रेमसंबंधात प्रवेश करण्यासाठी अनुकूल आहे. या काळात विवाहाचे योग जुळून आले आहेत. ज्यांनी नुकतेच नाते सुरू केले आहे त्यांच्यासाठी नाते अधिक घट्ट होईल. विवाहित लोकांसाठीही एकमेकांमधील विश्वास आणि प्रेमात वृद्धी होईल. जोडीदारासोबत सहवास घालवण्यासाठी वेळ काढल्यास नाते अधिक घट्ट होणार आहे. आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा, यामुळे दोघांमध्ये परस्पर विश्वास अधिक वाढेल. नंबर 6 आहे प्रवासाचे योग. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राशीच्या लोकांसाठी प्रवासाचे योग बनले आहेत. हे प्रवास कामानिमित्त, धार्मिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी असू शकतात. काही जण लांबच्या ठिकाणी प्रवास करतील, ज्यामुळे त्यांना नवीन अनुभव मिळतील. विशेषतः हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होणार आहे, ज्यामुळे तुमच्या भविष्याची योजना अधिक स्पष्ट होतील. प्रवासादरम्यान आपला उत्साह आणि उमेद कायम ठेवा, यामुळे नवीन ज्ञान आणि अनुभव मिळवण्यास तुम्हाला मदत होईल. नंबर 7 आहे निर्णय घेताना सावधानी बाळगा. 2025मधील शेवटचे 2 महिने निर्णय घेण्याच्या दृष्टीने मिश्र स्वरूपाचे आहेत. विशेषतः आर्थिक गुंतवणुकीसाठी या काळात कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना सावधानगिरी बाळगा. नव्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक बाबीवर बारकाईने विचार करा आणि विश्वासार्ह सल्लागाराचा सल्ला घ्या. व्यक्तिगत जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका, तर त्या गोष्टीवर योग्य विचार करूनच पुढे जा. कोणतेही निर्णय घेताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकण्याचा सल्ला दिला जातो, तो आवर्जून ऐका. आणि तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यापेक्षा कोण अनुभवाने मोठे असतील तर त्यांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला ते चांगला सल्ला देऊ शकतात, जेणेकरून तुम्ही कुठे फसणार नाही किंवा तुमचं नुकसान होणार नाही. नंबर 8 आहे आत्मविकास आणि नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा.
नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने कन्या राशीच्या लोकांसाठी आत्मविकासासाठी उत्तम ठरणार आहेत. या काळात नवीन ज्ञान मिळवण्याची आवड वाढेल आणि तुमच्या कौशल्यात सुधारणा करण्याची इच्छा होईल. काही लोक नवीन भाषा शिकण्याचा किंवा कोणता नवीन अभ्यासक्रम घेण्याचा विचार करतील. हे प्रयत्न तुम्हाला व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात मदत करणार आहेत. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आयाम जोडले जातील, ज्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जाणार आहात. नंबर 9 आहे अडचणींवर मात करण्याची ताकद. शेवटच्या 2 महिन्यात काही अनपेक्षित अशा अडचणी येणार आहेत, पण कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः हा काळ कठीण प्रसंगातही ध्येयाने सामोरे जाण्याचा आहे. एखाद्या अपयशाने किंवा अडथळ्याने खचून न जाता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दृढ निश्चयामुळे तुम्ही या सर्व अडचणींवर मात करू शकणार आहात. हा काळ तुम्हाला बळकट करेल आणि यशाच्या दिशेने पुढे जाण्याची तुम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करा आणि यश प्राप्त करा. 2025 मधील नोव्हेंबर आणि डिसेंबर हे कन्या राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचे असतील. आर्थिक प्रगती, कामातील यश, सामाजिक प्रतिष्ठा, आरोग्याच्या बाबतीत काळजी, प्रेमसंबंधातील सुधारणा आणि प्रवासाचे लाभदायक योग हे या काळात अनुभवता येणार आहे. या 60 दिवसात आपले जीवन सुखर बनवण्यासाठी आपण योग्य निर्णय घेणे, आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या कौशल्याचा विकास करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.